नमस्कार मंडळी. आयुष्याच्या समुद्रातून हास्याचे मोती वेचायला आलीये. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाचा खजिना शोधणाऱ्या आपल्या सगळ्या साहसी हास्यरथी महारथींचं. आणि आता स्वागत करूया त्यांना कौतुकाची रत्न बहाल करणाऱ्या दर्दी हास्य रसिकांचं. कूल, टॅलेंटेड अँड कॉर्जियस सोनाली कुलकर्णी. आणि खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी मानवी मनाचा गुंता सोडवायला सज्ज झाली आहे आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. चला तर बघूया या गुंतागुंतीमध्ये किती हास्य निर्मिती होते ते. ती दाखवायला मंचावर येत आहेत कलरची चुलबुली शिवाली परब, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. बाप रे, किती लोक आलेले आहेत पहा, किती लोक आलेले आहेत पहा. बघा, मला वाटलं नव्हतं लोकांना मानसशास्त्राचं महत्त्व पटेल, पण आज मला असं वाटतंय लोकांना ते कळलेलं आहे की मानसशास्त्र किती महत्त्वाचं आहे, आपली मेंटल हेल्थ किती महत्त्वाची हे लोकांना कळलेलं आहे. आणि म्हणून आज माझी चर्चा ऐकण्यासाठी, माझी मुलाखत ऐकण्यासाठी तुडुंब संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. वा 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 वा. माफ करा, पण ही गर्दी तुमच्यासाठी नाही तर आमच्या मोना मॅडम साठी आहे. माझ्यासाठी नाही आले? नाही, मोना मॅडम साठी आलेले आहेत, म्हणजे ज्या माझी मुलाखत घेणार आहेत त्यांच्यासाठी. हा, अच्छा, म्हणजे जागतिक दर्जाच्या अभ्यासक आहेत का त्या? नाही, मोना मॅडम या रील स्टार आहेत, कॉन्टेंट क्रिएटर. अच्छा, फिनस्टा फेम तुम्हाला माहित नाही का? नाही. 9 बिलियन फॉलोअर्स आहेत त्यांचे. वा, नाही, एक मिनिट थांबा, शक्यच नाही. जगाची लोकसंख्या 8.1 बिलियन आहे. काही एलियन्स धर्तीवर येऊन राहतात ही कॉन्स्पिरसी ऐकली आहे का तुम्ही? ओ, कळेल तुम्हाला, कळेल. थांबा, मी त्यांना बोलवतो. बरोबर, प्लीज. मॅडम रेडी का? तर पेश है उन्हाळ्यातली तुमची थंडी, पावसाळ्यातली तुमची छत्री आणि हिवाळ्यातली तुमची शेकोटी, मोना डार्लिंग. सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. Oh my gosh, you miss me, huh? You miss me, huh? How much you miss me? That much? That much? That much? Or infinity? Oh my god, I miss you too. I miss you too. Oh my gosh. मोना पे पहली मरने वाली को और क्या मारना. Oh my gosh, oh my god, let's go. Oh. नमस्कार. Hello Socrates. Hey cutie boy. Hello Socrates. मला म्हणाला? Yes of course. नाही, गलत होतीये, मी सॉक्रेटिस नाहीये. नहीं, माझे मॅनेजरच बोलले आजची मुलाखत सॉक्रेटिस के साथ. मॅडम, मी सॉक्रेटिस नाही, सायकॅट्रिस्ट म्हणालो होतो. ओह लाईक ओह आय एम सो सॉरी. मग सॉक्रेटिस बरोबरची मुलाखत कॅन्सल झाली? त्यांच्या बरोबर कधीच नव्हती मुलाखत मॅडम, ते 600 वर्षापूर्वीच गेलेले आहे. ओह #RIP. ओ माय गॉश, ओके, आय एम सो सॉरी. तुम्ही ते नाही आहात? नाही, मी नाहीये. आय एम सो सॉरी, मी तुमचं नाव चुकून घेतलं. ते मोना चुकली, मोनाचं बॅड झालं. #बॅड. मोना चुकली. मॅडम नाही, मॅडम तुम्ही रडू नका. मॅडम तुम्ही नाही चुकलात, मॅडम मी चुकलो. मला शिक्षा झाली पाहिजे मॅडम. मला शिक्षा झाली पाहिजे. मला शिक्षा झाली पाहिजे मॅडम. मला शिक्षा झाली पाहिजे. प्लीज त्यांना थांबवा मॅडम, प्लीज. नाही, चुकीला झाली नाही, माफी, शिक्षा केली. म्हणजे मॅडम नाही, त्यांचं चुकलंय. आज मी या सगळ्या ऑडियन्स समोर मी तुमचं चुकीचं नाव घेतलं ना, मोनाचं नाव जर कोणी शोना डार्लिंग घेतलं असतं तर मोना देत.
म्हणजे मोना मेली असती. आय एम सो सॉरी मॅनेजर. सॉरी प्लीज असं नका करू, प्लीज थांबा. तुम्ही सांगा ना त्यांना प्लीज. ठीक आहे, हरकत नाही, झाली चूक. म्हणजे तशा बऱ्याच चुका झालेल्या आहेत. तुम्ही मला सॉक्रेटिस म्हणालात, मी सॉक्रेटिस नाही. हे मला सायकायट्रिस्ट म्हणाले, मी सायकायट्रिस्ट नाही. मुळात मी सायकोलॉजिस्ट आहे. Oh like that? हो. Oh my god. हां, नमस्कार, मी डॉक्टर तेजस कानविंदे. Oh, okay, fine. Now I got it. तुम्ही कानाचे डॉक्टर आहे. मी कानाचा डॉक्टर नाहीये. तुम्ही बोलले ना डॉक्टर कानबिंदे. नाही, असं नाही, कानबिंदे नाही म्हटलं, मी म्हटलं कानविंदे. आडनाव समजवायची वेळ नव्हती आली माझ्यावर आज. इतकंच समजून घ्या की मी कानाचा डॉक्टर नाही, मी मनाचा डॉक्टर आहे. म्हणजे तुम्ही गोळ्या देताना तपासून देता की मनानी देता? मुळात मी गोळ्या देणारा डॉक्टर नाहीच आहे. गोळ्या नाही देत. लक्षात घ्या, यात सुद्धा थोड्याफार प्रमाणात फरक असतो. मुळात मी मानसोपचार तज्ज्ञ नाही आहे, मी मनोचिकित्सक आहे. मी आता आपली मुलाखत सुरू झाल्यानंतर मी ह्या गोष्टी सांगणारच आहे, पण त्यासाठी आधी मुलाखत सुरू आहे. येस 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 ऑफकोर्स. आपण मुलाखत सुरू करूया. जरा जोरात वाजवा, एनर्जी येईल. क्वेश्चन लिस्ट. मॅडम, मेकअप रूम मधनं बाहेर येताना मी दिली तुम्हाला. ती क्वेश्चन लिस्ट होती. ओ बाई, मला वाटलं ते टिश्यू पेपर आहे. मी बटाटे खाली हात पुसले आणि टाकून दिली. डॉक्टर खाऊन दे. खाऊन दे नाहीये माझं नाव. ह्या मुद्दाम करतायत ना? नाही. खाऊन दे नाव नाहीये माझं. माझं नाव डॉक्टर कानविंदे. येस येस, आय एम सो सॉरी, माय बॅड. मी काय बोलते, तुम्ही मला प्रश्न विचारा. माझी मुलाखत आहे ना. हा, पण मोनाकडे आता क्वेश्चन लिस्ट नाहीये ना. मोना आता कसे प्रश्न विचारणार? काहीतरी असेल तुमच्याकडे प्रश्न रूपात, तर मग मला विचारा, मी उत्तर देईन. प्रश्न पडत असतीलच की तुम्हाला. मला पडतात प्रश्न. मला डोंगरांवर खूप प्रश्न पडतात. डोंगरांवर डोंगळे अशी का असतात? ते मुंगळे असतात ते डोंगळे. हा, ते असे का असतात? डोंगळे सगळे. म्हणजे देवानी असं का केलंय? आपण एवढे मोठी असून सुद्धा आपल्याला 2 पाय दिले, त्यांना 4 पाय दिले. आणि ते मुंगळे असतात ना, एवढी सगळी साखर खाऊन सुद्धा त्यांची कंबर एवढीशी असते. आणि मी थोडीशी जरी साखर खाल्ली तर लगेच माझी कंबर फुगते. एक मिनिट, त्यांची कंबर एवढीशी असते, ते पट्टा कुठे लावतात? माय गॉड, किती प्रश्न आहेत ना मुंगळ्यांबद्दल. आणि मी काय बोलत होते, ते मुंगळी अशी का चालते? या मस्करी करतायत. हे बघा, मी तुम्हाला मुंगळ्यांबद्दल किंवा डोंगळ्यांबद्दल काही सांगू शकत नाही, कारण नाही सांगू शकत. मी कीटकांचा किंवा छोट्या प्राण्यांचा अभ्यासक नाही. मला माझ्या क्षेत्रातलं काहीतरी विचारा, म्हणजे मी लोकांना मदत करू शकेन. सर, तुम्ही तुमची ओळख करून द्या. येस, थँक्यू. नमस्कार, मी पुन्हा एकदा सांगतो, मी डॉक्टर तेजस कानविंदे आणि मी सायकोलॉजिस्ट आहे. मी गेली 20 वर्ष मानसशास्त्रावर अभ्यास करतोय. आणि मला असं लोकांना सांगायचं आहे, खरं तर आवाहन करायचं आहे, की आपण जशी शरीराची काळजी घेतो तशी आपण आपल्या मनाची सुद्धा काळजी घ्यायला हवी. लक्षात घ्या, मेंटल हेल्थ आपण हॅशटॅग्स वाचतो, पण आपण ते इम्प्लिमेंट करतो का? अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण आपल्या मनाची काळजी कशी घ्यायची हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. मुळात मनाची काळजी घ्यायची तर काय करायचं असतं, तर आपण आपल्या मनाला सांभाळायचं, जपायचं आणि त्यात नेमकं काय करायचं हेच सांगण्यासाठी माझं हे चर्चासत्र असतं, ज्याचं नाव आहे मागोवा मनाचा. मला एक बुर्जी पाव आणि कांदा कतरून कोथिंबीर टाका. काय? तुम्ही बोलले ना मागोवा मनाचा, मी मनाचा मागवला. तुम्ही पण तुमच्या मनाचा मागोवा. हा, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. 11, 12, 13. आकडेमोड नाही, आकडेमोड नाही. म्हणजे आहे आकडेमोड, पण उलट आकडेमोड आहे. भावनांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी, मुख्यत्वे रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण अशी उलट आकडेमोड करतो. त्यामुळे मला तर रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठू पुरे असतो. शांत बसा जरा, तुम्ही जरा शांत बसा, जरा शांत बसा. अत्यंत महत्वाचे. मागोवा मनाचा म्हणजे ए मेरे को येला रे असं नाहीये. मागोवा मनाचा म्हणजे आपण आपल्या मनाच्या तळाशी जाणे. ओ लाईक दॅट.
हो की. मन म्हणजे काय? अत्यंत महत्वाची गोष्ट. आपल्या शरीरातला एकच अवयव संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवत असतो, तो अवयव म्हणजे मेंदू. बरोबर. आता या मेंदूमध्ये तर्क, विचार, भावना, चेतना, नम्रता, ईशा, प्रियदर्शिनी. ए नाही, हे काय आहे? मला वाटलं तुम्ही हास्य जत्रेतल्या मुलींची नावं सांगताय. त्यांच्यामध्ये ना शिवाली पण आहे. हे नका बोलू मध्ये. हा, तर या मेंदूमध्ये तर्क, विचार, भावना, चेतना, कल्पना ग्रहण आणि संप्रेषण करणारी एक अदृश्य संस्था असते, ती म्हणजे मेंदू. कळलं? तुम्ही सगळं छान बोललायत, पण त्यांना नाही कळलेलं आहे. तुम्ही सोप्या भाषेत सांगा म्हणजे त्यांना कळेल. म्हणजे काय करा, एका वाक्यात 3 शब्द असू द्या. 1 नंबर. तू बरी आहेस? तू कशी आहेस? 3 शब्दात समजवायचंय मी यांना. ओके, येस, ओके ओके, हरकत नाही, मी समजावतो. येस. सिगमंड फ्रॉइड माहितीये? माहितीये. कळलं. तुम्हाला काय वाटलं मला एवढं पण नॉलेज नसेल? मी रोज खाते. येस. लक्षात काय खाता? तुम्ही बोलले ते मी रोज खाते. मॅनेजरच आणून देतात मला. सिगमंड फ्रॉइड रोज खाता? त्या सिगमंड फ्रॉइडला शेजवान फ्राईड राईस समजताय? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रॉकेट नाही सोडत आहे मी. सिगमंड फ्रॉइड म्हणजे शेजवान फ्राईड राईस आहे का? सिगमंड फ्रॉइड अत्यंत मोठं नाव आहे. लक्षात घ्या, 1909 मध्ये झालेला मानसशास्त्राचा अभ्यासक आहे हा सिगमंड फ्रॉइड. त्याने सायको अनालिसिसचं संशोधन केलेलं आहे. सायकल शोधली त्यांनी. अब्दुल पंक्चर मला नव्हता तो. सॉरी, आय एम रिअली सॉरी. मला एक मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याने खरं तर चिडायचं नसतं, पण अंत पाहते ही. आय एम रिअली सॉरी. तर आपल्या मेंदूत एक दिवसाला साधारण 70,000 विचार येत असतात. ओ माय गॉड. पण सगळेच आपल्या लक्षात राहतात का? सगळेच आपल्याला कळतात का? नाही कळत. नाही कळत. का नाही कळत? पागल कुठले कळायला पाहिजे ना. येडे कुठले आपल्याला का नाही कळत? मेंदूत येणाऱ्या विचारांना पागल कुठले म्हणते? हे बघा, लक्षात घ्या, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे विचार असे 70,000 विचार आपल्या पटकन लक्षात नाही राहत. काही निसटतात, काही राहतात. बरोबर की नाही? ओके. कसं बरं सांगू मी तुम्हाला? मला सांगा, तुमच्या मनात आता काय सुरू आहे? तुम्ही दाढी काढली तरी इतकेच घाणेरडे दिसणार का? हा काय विचार आहे? चांगला विचार हा आहे. घाणेरडा विचार आहे. मूर्ख आहात तुम्ही. हा घाणेरडा विचार करताय तुम्ही. बापरे, तुम्ही किती चिडताय मगासपासून. डॉक्टर करगोटे. तुझा बाप करगोटा आहे. बांधलाय कमरेला. सर तुम्ही थांब. सर तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी समजावतो त्यांना. समजा. मॅडम शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. मॅडम कसं आहे, तुम्ही जेव्हा रील बनवत असता तेव्हा तुम्ही एक काहीतरी विचार करून ठेवता, बरोबर? Of course. की रील कसा बनवायचा. हो. हा, पण रील बनवताना तुम्हाला अचानक एक वेगळी आयडिया सुचते. हो, माझी क्रिएटिव्हिटी. पण ती क्रिएटिव्हिटी तुम्हाला अचानक सुचलेली नसते, ती तुमच्या आधीच्या अनुभवातून आलेली असते. म्हणजे तुम्हाला माहीतच नसतं, पण ते तुमच्या आत असते. मेंदूत मॅडम, मेंदूत असते. त्यालाच म्हणतात कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. म्हणजे फ्रॉइडचं तर असं म्हणणं आहे की सबकॉन्शियस माइंड मध्ये आपले विचार जे असतात ते आपल्याला स्वप्नात दिसतात. करेक्ट. कळलं का? म्हणजे आणि ज्या गोष्टी स्वप्नातल्या आपल्याला लक्षात राहतात त्याला आपण म्हणतो मॅनिफेस्ट ड्रीम, आणि त्या पूर्ण स्वप्नाला आपण म्हणतो लेटंट ड्रीम. आलं का लक्षात? एक मिनिट. इकडे प्लीज, इकडे. हे सगळं तुम्हाला कसं माहिती? फ्रॉइडच्या त्या इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स या पुस्तकावर मी PhD केलेली आहे. हो. हा, आणि त्यावरूनच मी सब्लिमेशन ऑफ मेंटल कथार्सिस आणि ट्रान्सफरन्स ऑफ नर्व्स न्यूरोसिस विथ इगो अँड सुपर इगो ह्याच्यावर मी स्वतःचा एक शोध प्रबंध लिहिलेला आहे. हे ते मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये एक्झॅक्टली अकॅडमीत आता शिकवतात. हा, आम्ही ऍक्च्युली 3 मार्चला मेलबर्नला चाललोय MSJ लाईफ साठी, तेव्हा मी हे वाचणार आहे. येस. वाचा. पण म्हणजे हे सगळं तुम्ही लिहिलंय? हा. द ग्रेट ओंकारराव तुम्ही आहात? सर एक प्रश्न आहे सर. जर तुम्ही इतके हुशार आहात तर हिचे जोडे तुमच्या गालावर का झिजवता? पैसे.
असे किती पैसे मिळतात सर तुम्हाला 35.5 लाख रुपये वर्षाला? आठवड्याला. आणि जोडे खाण्याचे वेगळे 3 लाख पण मिळतात सर. 1,99,999 99,998. सर सर लाचार म्हणा खूप लाचार लाचार लाचार. मॅनेजर मॅनेजर तिकडे काय करताय तुम्ही? मुलाखत घ्यायला आलात का? नाही मॅडम ते मी ओ सर तुम्ही इकडे या. मी तुमची मुलाखत घेणार आहे डॉक्टर कडकबुंदी. तुझा बाप कडकबुंदी. कडकबुंदी आहे मी. ये वळ मला वळ 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 मला वळ घे हातावर वळ मला वळ वळ घे कडकबुंदी कर माझी. तुम्ही खूप चिडताय मगासपासून करवंदी. तुझा बाप करवंदी. करवंदी नाही आहे मी. त्यांना सांगा माझं नाव नीट घ्यायला. माझं नाव आहे, एक मिनिट, तू बावळट आहेस का ग बाई? बावळट आहेस तू? मूर्खा आहेस तू? तुला कळत नाही मी काय सांगतोय ते? मॅनेजर मॅनेजरला मध्ये घेऊ नका, माझ्याशी बोला. एक काम करू थांब, मला ना कळलं पाहिजे ही बाई अशी काय. मला ह्या बाईवर प्रयोग करायला हवा. अय्या, तुम्ही माझ्यावर प्रयोग करणार आहे? करणार. माझ्यावर प्रयोग मला खूप आवडतं. डोळे बंद कर. एकच मिनिट मॅनेजर आपलं सगळं सामान सांभाळून ठेवा. चोर नाहीये मी. डोळे बंद कर. केलेस डोळे बंद? आता तुझ्या मनात जे विचार येत आहेत ते मोठ्याने बोल. मला कळू दे तुझ्या डोक्यात काय चाललंय. बोलायला सांगतो. इकडे नको ना तिकडे जाऊया चल. कुत्रा ही रील बनवूया रील बनव. विचार. कोंबडी वडे. बुम बुम चिक चिक. मॅनेजर शट अप मॅनेजर. सोफा चालेल तुला? मला पण. आईला नको ना सांगूस. येडा कुठला कुत्रा. या समोरच्या दाढीवालीची दाढी खेचू की जाळून टाकू? डोळे उघड. हे काय कसले विचार आहेत हे? हे भयावह आहे, हे विभत्स आहे. एकही विचार पूर्णत्वाला जात नाही या बाईचा. मन आहे का मासळी बाजार आहे? मूर्खा मुलगी. बापरे तुम्ही शांत बसा ना. तुम्ही ते करा दान नाही करायचं मला 10 वाटसाचा. तुम्ही चिडू नका ना करंजी. 1 करोड. 99 लाख. मॅडम चला तुम्ही ते भडक. मॅडम या तुम्ही. वा वा वा. तुमच्या मनाच्या मागोव्याने आमच्या मनाचा ठाव घेतला. सुंदर परफॉर्मन्स. प्रसादा. अफलातून अफलातून. या सिरीजमध्ये जेवढा विनोद आपण सादर करतो तर मला असं वाटतं त्याच बरोबरीने त्याच्यात एक माहिती पण असते, समाज प्रबोधन पण असतं. आज या निमित्ताने बऱ्याच लोकांना माझ्या मते कळलं असावं की मनोविकार तज्ज्ञ आणि मनोचिकित्सक हे या दोन वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. ही 2 वेगळी माणसं असतात. तर त्याकरताही तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद. मजा आली. मंडळी, श्रीमंत होण्याचा मास्टर प्लॅन घेऊन तयार आहे एक होतकरू मुलगा. चला तर बघूया त्यात त्याला त्याचे वडील साथ देतायत का. और ये गेंदबाज काश्मीर एंड से दौड़ लगाते हुए ये उसने डाली गेंद और ये सुपला शॉट बहुत ही बेहतरीन. नहीं सासूबाई, अजिबात नाही. तुमच्या नवऱ्यामुळे मी माझं पहिलं प्रेम विसरणार नाही सासूबाई. तुला विसरावं लागेल. नाही विसरणार नाही, अजिबात नाही. याआधी पण तुम्हाला अनेकदा मी सांगितलंय, वेलकम टू माय कुकरी शो अगेन गाइस. सो येस, what are we going to cook today? Today is a very simple recipe we're going to make. A beautiful, fluffy and delicious 3-egg omelette. And what are we going to need for that? वसंत ऋतु के आगमन में मादा को लुभाने के लिए नर बंदर स्नान करके बाहर आता है. सूरज की किरणों से उसका बदन और मनमोहक लगने लगता है. ए बिंडो, काय चाललंय तुझं? टीव्ही नाहीये ना, म्हणून मीच एंटरटेन करते स्वतःला.
वा वा. सोबतीला कोणी नाहीये ना माझ्या. या घरात एकटी आयुष्य जगतीये मी. हो रोज सकाळी कामाला जाताना टिकली लावलेल्या कोबीला मी सांगू जातो संध्याकाळी लवकर येईन म्हणून. लक्षच नाहीये तुमचं माझ्याकडे. हे बोलताना तुझं तरी आहे का माझ्याकडे लक्ष? सतत मला बोलू नका तुम्ही. तुमचं नाहीये लक्ष माझ्याकडे. माझं वय सरत चाललंय पण तुमचं सगळं लक्ष त्या नोकरीकडे. नोकरी करतोय ना म्हणून 4 पैसे घरात येत आहे. नाही तर वाट लावली असती घराची तू. मी वाट लावली असती. हो तूच लावली असतीस. बरं मला सांग उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे घडलेली चूक कुठे आहे? म्हणजे मुलगा कुठे आपला मुलगा? तुम्ही असं का बोलता हो त्याला? येणार आहे तो बाहेर गेलाय. तो येतो ना आपल्या वेळेत बरोबर बरोबर. ह्या वेळेला कसा जातो तो मला तेच कळत ते नाही. ठरलेलं असतं. तो येतो बरोबर वेळेत. आज बरोबर आला आला बघा. आई ये सोन्या ये. बाबा ये आला बघा. आई म्हटलं बाबा आई बाबा कळलं काय? बघा तर कोण आलंय. मी सुनबाई. आधी तरी सांगायचं. थांब मी ना माप आणते. थांब माप आणते. थांब जाऊ नको. थांब आई आई काय थांब. खिडकीत कुठे ठेवतेस? चिमणी येणार आहे सून म्हणून. अगं हे दारात कुठे ठेवतेस? इकडे मागे आधी मागे ये. कोणी बाई दिसली ह्याच्या बरोबर की सून म्हणून कशी बघतेस तिच्याकडे? थांब जरा. कोण आहे हा? ही कोण आहे? लाजतोय. मेकअप करताना खांद्यावर घेतात मलमल. काय ग? मेकअप करताना खांद्यावर घेतात मलमल. आई बाबा बरं का ही तुमची सून कोमल. कोमल लिहायचं होतं पण पेनात नव्हती शाई. ही माझी आई. अब्बा डब्बा पंजाबी ढाबा. ए पंजाबी ढाबाला बाबा जोडशील? अरे पण प्रत्येकाची ओळख करून देताना उखाणा हवा कशाला आहे? एक पद्धत होती. आई कोमल आई बाबा तेरी आंटी संस्कार बघा. क्या सेठ कैसा है? मला सेट बोलली. मग काय कॉस्ट्युम म्हणणार? इसको लेके जाओ रे, इसको लेके जाओ. चिडून सेट म्हणजे सेट म्हणाली मला. सून सासऱ्याला सेट म्हणू शकते? सेठ म्हणाली. गप्प बस जरा. शानपणा करू नकोस. मस्त है ये सेठ और आंटी एकदम फनी है. मेरे आई बाबा कॉमेडी आई बाबा. नॉटी सेठ. बावळट आहेस, विंडो कायस का तू पण? काय करतेस? मस्त है तेरा खोली एकदम मस्त है बच्चू. हा ना. ये सेठ को इसके पहले कहीं देखा लगता है. तू आता था क्या रे? फ्लाइंग क्वीन बार में आता था तू? बाबा अरे डेक्कन क्वीननी कधी पुण्याला गेलो नाही मी. फ्लाइंग क्वीन मध्ये जाईन कशाला मी? काय बोलतोय? छे ये वो ये सब नहीं करते. ये सभ्य कुछ नाही. हे जरा म्हणून पाय कधी वाकडा गेला नाही या माणसाचं. काय बोलायचं? सगळं मिळमिळीत आयुष्य. काय अपेक्षा असते का बाईची? मला सांग. नवरा ऑफिसवरनं आल्यावर कधीतरी संशयाने बघता यावं. कधीतरी लिपस्टिकचा डाग मिळावा. लिपस्टिकचा डाग नाही, लांबडा केस नाही, कधी काय मिळाले? अहो कधी नाही होत ना. डरपूक आहे एकदम. अरे काय बोलते? नाही मिळालं मला कधी. अरे अशा गोष्टी मी करत नाही म्हणजे चांगलं आहे ना तुझ्या दृष्टीने? बावळट. आधी मागे माझ्यावर का चिडते? थोबाड फोडेन तुझं. काय झालं? कोण आहे? हिचं नाव काय? मेकअप करताना प्रत्येक वेळेला तो घाणेरडा उखाणा नकोय. मलमलला कोमल जोडतोयस. कोमल नाव आहे हिचं. हा हीच ती कोमल ना? तुझी सिग्नेचर खोट्या केल्या होत्यास आणि प्रिन्सिपल घरी आले होते. हा पैशाची अफरातफर केली होती. हीच ती कोमल ना? टीव्ही तिच्यासाठीच विकला ना रे आपल्या घरचा. आईचे दागिने तिच्यासाठीच विकले ना. ही फालतूगिरी मला नको या घरात. बाबा माझं प्रेम आहे तिच्यावर. नाही ही फालतूगिरी मला नको या घरात. काय नकोय? चौगुल्यांची सून आहे ना? मग डान्स मध्ये अशी नाचते कसं वाटेल ते? कसं वाटेल? 4 चौघात हिच्याबद्दल बोलताना ती चौगुल्यांची सून कोण? ती नाही का? हा ती बोलते. बस बाबा बस. असेल
असेल बारमध्ये नाचणारी, पण स्वतःच्या पायावर उभी आहे ती, स्वयंसिद्ध आहे ती. कळलं का? सतत माझ्या पोराला नावं ठेवत असताना तुम्ही आहे माझी सून धिना धिंधा. स्वयंसिद्धा असा शब्द धिनाधिनधान कुणाची सून असेल? धिनाधिनधान सून असते. सतत बायकांना थांबवू नका. वुमेन ऑर्नामेंट नावाची गोष्ट असते काहीतरी. वुमन एम्पॉवरमेंट म्हणतात त्याला. नसतील शब्द माहिती तर गप बोलू नकोस अजिबात. हिचं काय करू मी? हिचं काय करू? मला सत्कार करा तिचा. हिचा तुमच्या एवढ्या तुटपुंच्या पगारावर आयुष्यभर तिने संसार केलाय, त्यामुळे सत्कार करा. मोठे सांगतायत. आई नको रडूस. लगेच पाणी कसं येतं? नको तिला बोलू नका. एका क्षणात लगेच पाणी आलं हिच्या. बोलू नका तिला काही. किती पगार आहे हो तुमचा? किती पगार आहे सांगा ना. सांगा. 35,000 रुपये. पण त्याच्यात पर्क्स बिक्स ऍड करून 37,410 रुपये हातात येतात. कळलं तुला? क्या क्या कितना है रे? 35,704. जाऊ दे, नका बोलू. 35,000 हिंदीत पाहिलं. 35,000 बस इतना है? आहे. अरे पर जो बाबू गंडा आया था ना बार में, 3 घंटे में 1 पेटी उड़ाया मेरे ऊपर. काडेपेटीचं काय कौतुक सांगते? फुल पेटले. काड्या पेटी नाही, एक पेटी 3 तासात. एक पेटी म्हणजे 1 लाख. एक खोका म्हणजे 1 करोड. एक पेटी म्हणजे 1 लाख. कोड लँग्वेज असते ही. तुला कसं माहिती हे? बाजारात येता जाता कानावर पडता. हो, बाजारात मटकी आणायला जातेस का मटका खेळायला जातेस तू? काय म्हणजे कुठला बाजार आहे तो? मला आयुष्यात कधी लागत नाही. चौकस लागतात त्यासाठी. कान डोळे चौकस लागतात. ऑब्झर्व्ह आहे ती. वा 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 वा. एक दिवस तुझ्या गळ्यात हात घालून ना तुझा सायलेंट ओढून काढतो की नाही बघ. ही मुलगी घरात का आली मला याचं उत्तर दे. मग थांबा ना, तुम्ही बडबड 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 करताय. बोलू तर द्या ना मला. बोल ना बोल ना. घे सावकाश बोल. माझा प्लॅन सगळा रेडी आहे. हा प्लॅन रेडी आहे त्याचा. झालंय सगळं. काय प्लॅन आहे ते सांग मला आता. थांबा ना जरा बाबा. सांग. थांबा ना जरा. ऐकून घ्या. बसा तुम्ही. हा, बस बसतो, बस. बसा. बस. तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला माहिती आहे ही आपली सून, हा म्हणजे माझी बायको होणारी, ती कलाकार आहे. दिन आ दिन था. ए थांब ना ग. तुझी पण तीच महत्वाकांक्षा होती असं काय वागतेस तू? थांब ना जरा तू. तुम्ही थांबा ना. माझं ऐकताय का? तुम्हाला तुमचा सुरू ठेवायचा आहे. चल, बोल, पुढे. बोल, तरी प्लॅन सांग. या हिच्या कलाकारीमुळे तिला आई बाबा कॅनडात 15 शो मिळालेत. तिला कॅनडात 15 शो मिळाले. 15 शो कॅनडा. होय, सांगतो. नाव काढलं पोरीने बघा. पार्टी पाहिजे. पार्टी पाहिजे. कॅनडाला जाणार कोणीतरी. बाई तुला कन्नड येतं ना बोलता? कॅनडामध्ये कॅनडा येता का? ही तुझी अक्कल. अगं कॅनडात गेल्यावर इंग्लिशच बोलावं लागतं. लक्षात आलं का तुझ्या? हा माझा ऐका. हा बोल बोल. सांग ना मला ही काय इकडे आली आहे त्याचं कारण मला सांग. मग सांगू द्या ना. ती आईवरच ओरडताय तुम्ही. सांग बरं. नाही ऐकून तर घ्या ना शांतपणे शांत तुम्ही. बस जरा तू. तुम्ही बसा. मी तुम्ही नाही बसा. बोलत. तुम्ही त्याचं ऐका. ऐका. मला हे नाही आवडत. मला नको आहे स्किट मध्ये ही. नाही कसं होणार आहे? नाही बोलत ना काय. थांबा ना जरा. हिला कॅनडामध्ये हिला शो तर मिळालेले आहेत. फक्त प्रॉब्लेम विजाचा आहे. बाई खूप कडाडताय तिथे. माईक काढा. मी 2 माईक लावतो. हिचा पण रोल करतो. माईक काढा. माईक काढा. हिचा पण रोल करतो. माझं पण 2 माईक लावतो मी. चालेल असं करूया मग. काय बोलला ऐक ना जरा. नाही असं काही नसतं. ये इथे तू ये. विजा म्हणजे विजा नाही काय. त्या विजा नाही. विजा म्हणजे दुसऱ्या देशाची परमिशन लागते की नाही आपल्याला तिकडे. पासपोर्ट ठप्पा. अच्छा. ए तो विजा वेगळा मला असतो. माहिती आहे. तू का बस. तू तिला बोलू नका. मला माहिती आहे का बस. तिला बोलू नका. हा बोल. हा तर तिचा विजाचा प्रॉब्लेम आहे. तर विजाला मेनली काय लागतं? 2 गोष्टी असतात. एक तर बँक बॅलन्स लागतो आणि सुंदर आहे म्हणजे हिचं लग्न झालेलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी कंडिशन मी फुलफिल करणार आहे. मीच हिच्याशी लग्न करणार आहे. म्हणजे ही माझी सून आहे. हा. आजा कम्मो आजा ये देख मेरी चाबी का छल्ला आज से तेरा. कुठला छल्ला? कुठला छल्ला? इन मिन 2 चावी आहेत. एक म्हाताऱ्यांकडे आणि एक ही आहे. छल्ला कुठला घेऊन फिरते मालकी? घरात लॉकर आहे तुझ्या? एक कपाट आहे. बुक्का मारला तरी उघडतं ते. असं कपाट आहे तुझं. आता छल्ला लावून फिरते ही बाई. ते बस. छल्ला पाहिजे हिला. छल्ला बोलताय. नाही देत. नको ना तू काहीतरी. अरे हे नको रे. सांग मला तरी. ओ सर मला स्किट मधून बाहेर काढा. मला मारा म्हणजे मी जातो. दुसरा कोणतरी ऍक्टर येईल. हिच्या बरोबर पुढे सिरीज कंटिन्यू करेन. मला बाहेर काढा याच्यातून. पंख्या चालेल हे पॉसिबल आहे. लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे. नका ना तुम्ही भांडू. मुद्दा काय आहे आता? मुद्दा काय आहे सांगताय मला? तर हा
तर लग्नाची दुसरी कंडिशन मी फुलफिल करतोच आहे, पण बँक बॅलन्स नाहीये ना माझ्याकडे. तर बाबा तुम्हाला एक ऑफर देतो मी. हे जे आपलं घर आहे ते तुमच्या नावावर आहे, ते तुम्ही सून म्हणून कोमलच्या नावावर करा. तिची प्रॉपर्टी होईल, बँक बॅलन्स होईल, ती कॅनडाला जाईल, शो करेल आणि परत येईल. चालेल, करून टाका ना. चालेल. बिंडोक माणसा, मी का बिंडोक आहे? आयुष्यभर मी कमवलेलं सगळं प्रॉपर्टी घातलेलं आहे, ती सगळी प्रॉपर्टी मी तिला देऊन टाकू? कॅनडावरून 15 प्रयोग करून आलीच नाही ती, फसवला तिने. तर ए सेठ, मैं जबान की पक्की हं. माझं ना ऐसा केलं माझ्या घरात. तर चौघरांची सून याच्या कधीच करणार नाही, सांगून ठेवतोय. जान ऐसा मत कर ना तू. ऐसा क्यों कर रही है? ऐसा होता है मेरा, आदत है मेरा. चालेल, बोल बोल, करा ना सहन जरा. दिसते ती. बोल. तो जब मैं आएगी ना कनाडा से बहुत सारा पैसा लेके, तो मैं और बच्चू यहाँ पे बार खोलेंगे. और एक नहीं, 2 बार खोलेंगे. 2 बार खोलेंगे. एक रेग्युलर वाला बार और एक डान्स बार. वाचून नको दाखवू, कळते. प्रत्येक गोष्ट दाखवता कशाला करू, मला हे कळत नाही. अरे प्रेझेंटेशन आहे ना. काय प्रेझेंटेशन करते यासाठी? तुम्ही ऑफिस मध्ये पीपीटी प्रेझेंट करता तेव्हा मी तुम्हाला बोलतो काय? हे तिकडे मी बॉस, आजचा एवढं झालं, हा सेल्स एवढा गेला आणि हे प्रॉफिट एवढं गेलं, गेला लॉस झाला तो एवढा गेला, आणि हे जो किया है हम सारा असं करतो मी तिकडे. अरे अरे मी तिकडे ऑफिस मध्ये ये बॉस, ये मेरा है सेल्स प्रेजेंटेशन, और इसके बाजू में इतना प्रॉफिट हो गया, और ये लॉस के बाजू में ये करने के बाद क्या करें, असं करतो तिकडे, असं प्रेझेंटेशन देतो तिकडे. अरे पण तुमचं तसं प्रेझेंटेशन नसतं, म्हणून तुम्ही त्याचं देत नाही. आता बाल डान्सचं जर प्रेझेंटेशन आहे तर बाल डान्स सारखंच देणार ना आपण प्रेझेंटेशन. तुमचं काम ते काम, आमचं काम ते काम नाही. तू दे का, तू दे, असं दे, आणि साध्या बारला असं सगळं कर. तू कर, बघ तू हा काय करतो. माझ्या घरात फोबाड फोडीन तुझा. शांत राहा ना तुम्ही जरा. मला सांगताय करताय. तू बोल ग सोन्या, बोल. तो 2 बार खोलेंगे. हाँ, एक नॉर्मल और एक डांस बार. कर. अभी ऐसा काय को मैं बताती हूँ. तेरे जैसा चिंदी पब्लिक होता है ना, वो पहले रेगुलर बार में जाता है, फिर वहाँ पे वो पीने का कोटा पूरा करता है, और फिर उसको डांसने का मन करता है, फिर वो डांस बार में आता है. अभी दोनों बार अपन के ही होंगे, तो इधर का भी सभी अपना और इधर का भी सभी अपना. समझा? गलिच्छ दिसते. कळतंय का? पण तुम्हाला कळतंय का? म्हणजे ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात, सगळे पैसे आपल्याच घरी. पैसाही काय डोकं आहे माझ्या अरे सोन्याला. तुम्हाला कळत कसं नाही? मला सांगताय MBA मध्ये पण असं शिकवत नाही. एवढं डोकं आहे. मूर्ख माणसा, कळतंय का तुम्हाला? सामान्य माणसं बार बिर उघडणं आपलं काम नाही. बारवर रेड पडते पोलिसांची, काय करणार असते वेळेला तू? हाँ, तो उसमें क्या है? अभी हम लेडीज लोग कैसे दुपट्टा मार के चले जाते हैं, वैसा मर्द लोग रुमाल बांध के चले जाने का. काय साला सोल्युशन दिलंय? काय बरोबर तर बोलतीये ती, काय चुकीचं बोलतीये. आता रेड पडल्यावर काय करायचं हा प्रश्नच कसा पडतो तुम्हाला? काय काय करायचं या माणसाचं, ह्याला काहीच कळत नाही रे. सिग अगं मला कसं किती कळेल? साधं सोपं आहे. हे बघा, समजा आता इथे हा बार आहे ना, समजा इथे हा तो असा बार आहे, तर मग नाचून दाखवू नकोस ग, कसं दिसतंय ते कोणीतरी बघेल. सुन ना सेठ, तू सुन ना. हे शेट चल तिकडे. हे बघ, हा तो इथे बार आहे, तर समजा हे त्याचं इथे दार आहे ना, तर पोलिसांची रेड पडली तर पोलीस इथून येणार. मग इथून पोलीस आले तर मग काय असतं, जनरली त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचं इंटिरियर डिझाईन त्या प्रकारेच केलेलं असतं. एक मिनिट, बारचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं? नाहीये. आता हे दार आहे समजा, तर बरोबर इकडे त्याचा सिटिंग एरिया केलेला असतो. म्हणजे आपला सोफा आहे ना, हा घाणेरडा आहे, पण तिथे एकदम चकचकीत सोफे वगैरे असतात. असा सिटिंग एरिया, त्याच्या बरोबर इथे काउंटर असतो. काउंटरच्या मागे बाबांचा फोटो असतो, आणि सोफा, आणि या काउंटरच्या बरोबर मध्ये आपल्या सुनेचा डान्सिंग. काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या ना. त्याच्या मागे इथे बरोबर इथे आरसे असणार, आरशाच्या इकडे मागे छुपा चोर दरवाजा असणार. त्यामुळे रेड पडली ना तर तिथून त्या दरवाजातून पळून जायचं. कळलं का? कळतंय का? अरे पण हे मला काय सांगतेस तू? यांना काही सांगण्यात अर्थ नाही. माझ्याकडे एक आयडिया आली. थांब थांब, आत्ता सुचलंय. आपण एक काम करूया, तू ना बारच्या गेटवर अंडी विकत थांब. म्हणजे काय होईल, पोलिसांचं तुला असं चाहूल लागली ना की तुला आम्हाला सिग्नल देता येईल. आणि मी इथे मी बाउन्सर म्हणून उभी राहीन. हा, लेडी बाउन्सर. म्हणजे तू सिग्नल दिलास की मी यांना सगळ्यांना मी असा देतो. थुकतो तुझ्या सिग्नलवर मी. पोलीस आले की हा लुलुलुलुलुलु हा सिग्नल देणार आहे. लुलुलुलुलु, आणि या लुलुलुवर सगळे पोलीस पोलीस धावणार आहेत. लुलुलुलुलु पोलीस पोलीस असं का दे? तुम्ही धावाल पोलीस पोलीस करून. शांत बस. तुम्ही काय हा काय सिग्नल आहे? ठीक आहे. आपण तुम्हाला नाही कळत का अजूनही काय करायचं? तुम्हाला काहीच कळत नाही. या माणसाचं काय करायचं मला कळत नाही. यांना काय द्यायचं काम ते सांग. आपण यांना काउंटरवर ठेवूया. सगळ्यात सोपं काम. म्हणजे कसं, हे ते रमले ना तर मला मागच्या मागे खेचता येईल त्यांना. चालेल, आपण करून बघूया. चला पैसे मोजायला घ्या. तुझा अंडी विक. मी बाउन्सर आहे.
चला मोजा मोजा आता पैसे मोजा ना. काय जबरदस्ती आहे चला, हो, आहे. पैसे मोजा. स्टार्ट. का करतोय हे म्हणे. हे काय आलं? पोलीसची गाडी आली, पोलीसची गाडी. दळभद्रीत गाडी अशी असते पोलिसाची. ऐका ना तुम्ही. अरे हात काढ ना. हेच अशीच जाणार नाही आयुष्य. पोलीस आले, चला, पळा, 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 पळा. लपा, लपा. अहो, तुम्ही इकडे लपा. अरे इथे इथे अरे 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 तू इकडे काय हो? अरे हर्षद जायचंय ना. इधर खाली वा. खाली वा. ए. हर्षदून जायचंय आपल्याला. इथे आहे ना. अरे मला बंद केलं बाहेर गेलं ना. जोरदार टाळ्या. क्या बात, क्या बात, क्या बात. हसून हसून मेलो आम्ही. वा वा वा. प्रसाद काय म्हणाल? ओ हो बहारदार, धमाकेदार. समय तू वेडा आहेस, वेडा. म्हणजे प्रेझेंटेशनचं तू जे काही केलंयस ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत. आयुष्यभर. लाजवाब, लाजवाब. ओमकार फर्स्ट क्लास. प्रिया कमाल वापरलीस तू, कमाल. म्हणजे कोमल याच्यापेक्षा वेगळी असूच शकत नाही. म्हणजे ईशा, तुला म्हणजे तुझं काय करायचं, असं काय करतेस तू या सिरीजमध्ये? लाजवाब. अफलातून, अफलातून. लाजवाब एनर्जी होती सगळ्यांची आणि दणकेबाज परफॉर्मन्स. सॉलिड मजा आली, सॉलिड. सोनाली ताई. अर्ज आहे. या बात, कमान. पूर्ण स्किटमध्ये समीर, पूर्ण स्किटमध्ये झालंच नाही तुझं कौतुक, ना झाला तुझा सत्कार. पण मला फार आवडला हा तुझा मुलगा, चौकस अंडीवाला ओमकार. वा ताई. ईशा फर्स्ट क्लास. खूप आवडलीस तू. तुम्ही थांबायलाच तयार नव्हता आज. मस्त प्रिया. ओंकार, खूप दिवसांनी तुला असं प्रेमात बेभान झालेलं पाहिलं. आणि तुला ज्या मलमली कविता होत होत्या त्याही विलक्षण होत्या. समीर आउटस्टँडिंग. इसको लेके जाओ असं म्हणताना आणि विविध वेळेला, म्हणजे तू किती हसवलंस याला काही परिमाण नाहीये. तू ज्या ताकदीने हे सादर करतोस त्याला हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. मंडळी, सुखी संसारात एकच गोष्ट गरजेची असते आणि ती म्हणजे बायकोचा नवऱ्यावर असणारा विश्वास. आणि तो असला की काय घडतं हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. सोनाली ताई, प्रसाद सर, तुमका सांगताय चांगलं नवरं मिळूक ना खूप मोठा नशीब लागता. बायका ना नॉर्मली 7 जन्मांसाठी एक नवरं मागतात, पण मी मात्र 14 जन्मांसाठी एकच नवरं मागितलेलो. होय तर. आणि तुमका माहिती आहे, वडाची पूजा ना मी 2दा करते, वटपौर्णिमेला आणि वटपौर्णिमेला संध्याकाळी. त्यामुळे ना 14 जन्मांचा माझा बुकिंग ठरलेला. आणि यावर्षी तर मी कौरा चौथ पण केलेला. त्या जाळीतून बघतात ना, माका 2 चंद्र दिसले. एक चंद्र ज्याच्यावर यान लँड होता आणि दुसरा जो माझ्या घरी लँड होता. माझं प्रभाकर राव. माझं तुमका सांगताय, माझे प्रभाकर राव म्हणजे ना विक्रम लँडर होते, विक्रम लँडर. रसिका, हे रसिका, ओ आशीर्वाद द्यावा माका. अरे बापरे. रसिका, तुला मी किती वेळा सांगितलंय, तुझी जागा माझ्या पायाशी नाही, हृदयाशी आहे. जा, नकावडी चाय टाका आलं टाकून. काय, मला झेकोसाहेबांना फोन येणार आहे, व्हिडिओ कॉल. तर मला तासभर त्याच्याशी बोलायला लागणार आहे. तू म्हणते जर चाय आणलीस ना तर मला डिस्टर्ब होईल, म्हणून ताबडतोब चाय घेऊन ये. आणते आणते आणते. बसत. पण काय हो, काय झालं? एवढ्या वेगवेगळ्या देशात तुमच्या ओळखी असत आणि माझ्यासारखी गावाच्या बाहेर न पडलेल्या मुलीसोबत तुम्ही कसं काय लग्न केलं तो?
तुम और तुम्हारी सादगी, तुम्हारी आंखें सादगी, तुम्हारे ओठ सादगी, तुम्हारे जुल्फे सादगी, ये सब सादगी तुम बिलकुल हो सादगी. तुम सादगी हो काय समजली हो? तसं तर कायच नाही समजली पण लय गोड वाटली आहे ना? तुम्ही बसा मी आले चाय टाकते. त्याच्यापेक्षा चात आलं टाक ना. तुमच्या विनोदांचं काय कर कसं सुचतं ना तुमचं. जाता लवकर या. श्यामराव एकदम डायरेक्ट घरात कशी काय? कळेल कळेल. ताई कुठे? ताई कुठं आहे? रसिका, अगं तुझा जळगावचा ताणलेला भाऊ आलाय. ताणलेला नाही हो, मानलेला भाऊ आहे ना मी. ताणलेला म्हणे. वसाड्या कॉमेडी केली म्हणे. लाफ्टर आला ना. पुढचे 15 मिनिटं मलाच करायला लागणार आहे. तुला जमणार आहे? श्याम्या बोल. गपचूपचा. ए ताई, ताई बाहेर ये. श्याम्या श्याम्या रे असं अचानक कसं काय इलोस? काय फोन नाही काय नाही. फोन कशाला करायला पाहिजे? 4 बिल्डिंग सोडून तर राहतो तू. असू दे. हा. काय रे कसं असस? मी बरं असं आहे. मालवणी मी शिकवला त्यांना थोडंफार म्हणजे मी बरा आहे बुवा. बरं असस. पण मी आता जे काही बोलणार आहे त्याच्यानंतर तू बरी राहशील की नाही मला माहिती नाही. श्याम्या म्हणजे तुझी बायको तुला सोडून मिळून गेली की काय? अरे तुम्ही नेमन राहणार हो. माझी बायको काय सोडून जाईल? खरं तर तुमच्या बायकोने तुम्हाला सोडून द्यायला पाहिजे. श्याम्या तुझा डोका बिका फिरलाय का? माहिती का? जिजू असत ना ते त्यांच्याशी असं बोलतलच. कशाचा जिजू झिथू आहे हा माणूस. एक नंबरचा चबरा आहे. श्याम एक दोनदा मला पण अनुभव आला. पण काल रात्री हद्द केली या माणसाने. काय असं केलं काय? काल रात्री दादर चौपाटीवर एका दुसऱ्याच बाई बरोबर होता. काय? अच्छा नाही मच्छीवाली बरोबर. अरे हसायला काय झालं? श्याम्या अरे आज सकाळी सगळं सांगितलं त्यांनी माका. बसा तुम्ही. अरे माका सुकी मच्छी लय आवडता ना म्हणून माझ्यासाठी मच्छी आणू ते इकडनं विरारवरनं दादर चौपाटीत गेले होते. बर होय तर पण काय झालं तिकडे संध्याकाळी पोहोचले ना मच्छीवालीकडची मच्छी संपली का? संपली तर ना तिका उगाच गिल्ट इलो बिचारी रडी होती ना. असं का? तर मग हे तिका समजावून थोडे थांबले होते नाही हो. हो म्हणजे मी बराच वेळ दगडाच्या मागे घेऊन बसलो होतो तिला. काय? नाही नाही दगडाच्या मागे तिला मी समजवत होतो. काय? अरे असा कस्टमर जर रिटर्न गेला तुझा धंदा कसा होईल? बर बरं मी एवढ्या लांबून आलो आणि रिकाम्या हाताने परत गेलो तर मी परत येईन का? नाही हो, काय गरज कशात का? जाताला असं का? आणि धंद्याच्या विषयी मी तिला टप्पे शिकवत होतो ना दगडाच्या मागे बसून. असं. त्याशिवाय धंदा वाढणार कसा? बरोबर ना गो? बरोबर आहे, मग. बरोबर. बघितलंस ही यांची सवय आहे दुसऱ्यांका मदत करायची आणि मदत एवढी करतात ना नंतर घरादाराचं विसरून जातं तरे. म्हणजे? अरे काल त्यांना समजवत बसले त्या बाई हा. ट्रेन पण चुकली त्यांची. मग माका फोन केला की मी आज इथंच थांबते उद्या सकाळी येते. आज सकाळी इले. आता माझ्यासाठी सुकी मच्छी आणू एवढी तगमग करूची गरज आहे का या माणसाक? सांग मला. ए ताई अगं तुला कळत कसं नाही ग? काय झाला? अरे रात्रभर बाहेर होता ना हा माणूस. हो रात्रभर काय करत होते तुम्ही? काय करतो म्हणजे? अरे तिला बिझनेसचे म्हणजे धंद्याचे टप्पे शिकवत होतो. धंद्याचे टप्पे? मग अरे डेंजर माणूस आहे हा. आणि मुळात विरार वरून दादरला कोण सुकी मच्छी आणायला जातं हे ग? जात. अरे विरारला मिळते मच्छी, नाला सोपाऱ्याला मिळते, नायगावला मिळते. बरेच जण तर दादर वरून नायगावला मच्छी घ्यायला येतात. सुकी मच्छी म्हणे. अरे दादर वरून ओली मच्छी घेतली ना विरार येईपर्यंत ती सुकून जाते. त्या बाईला दगडांमध्ये बसून बिझनेस कसा करायचा हे सांगायला तू काय बंबानीच्या धल्लाय कराय? काय बोलतोय? अरे धल्ला म्हणजे बाप. हा, मग ठीक आहे. हा माणूस चाटा मारतोय. मी खोटं बोलतोय हा विचार- माणूस. याच्यावर लफडे बाहेर बरं. श्याम्या, ताई. तुझ्या जिभेत काय हाड? नाहीतर काय? प्रभाकर रावांचा आणि लफडा असं कधी होता माहिती का? तुका माहिती आहे 24 तास ते माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करत नाहीत. जावा तिकडे. सोन्यासारखं नवरो माझं तुका माहिती आहे. काल मी सोनाराकडे गेले होते
तर यांनी सरप्राईज म्हणून माझ्यासाठी नाही, नाही. नाही मी नाही, सांगेल नाही, मी नाही, सांगेल सोन्याचा लॉकेट बनवून टाकला होता यावर कुठे गेला अरे बापरे माका माहितीच नाही सरप्राईज होता सरप्राईज दिलं नाही ते सोनार पण ना खरंच डोक्यावर पडले असं. खरं म्हणजे ना मी सरप्राईज हिला देणार होतो. अच्छा तुम्ही अरे हिच्या हातात दिलं हा. माझ्या हातात दिलं नसतं तर मी हिला दिलंच नसतं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी दिलं असं ना तुला सरप्राईज मग काय आहे? पी पी, पी असं. पी म्हणजे पी म्हणजे पी फॉर प्रभाकर म्हणजे मी सतत हिच्या हृदयाजवळ राहावं म्हणून तो पी आहे का नाही आणि तुमच्या हृदयात जवळ काय नाही, माझं काय कुठे नाही नाही, नाही, लपू नका मी बघितलंय दाखवा. काही नाही Glass बघितलंय बघितलंय. हे एम एम म्हणजे काय एम एम म्हणजे काय नाही, नाही, कुठे? एम म्हणजे माया नाही ममता नाही रे मीनाक्षी सांगा ना हो, सांगा तरी इश्शू, एम म्हणजे काय नाही, ते एम म्हणजे काय अरे हो, सांगा ना काय एम म्हणजे अरे, सांगा एम नाही. म्हणजे एम म्हणजे? एम म्हणजे रसिका 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 एम म्हणजे रसिका कशी हा. आर म्हणजे रसिका असेल ना एम म्हणजे रसिका कशी एम म्हणजे काय? एम म्हणजे हा, हा हा, मीनाक्षी नाही, नाही. मीना एम म्हणजे एम फॉर माझी रसिका इश्शू, जाऊ तिकडं. माझ्या भावाचं उगाच आपलं. अरे बापरे पी फॉर प्रभाकर आणि एम फॉर माझी रसिका ए ताई अरे दुसऱ्या कुठल्या तरी बाईसाठी त्याने हे लॉकेट बनवलेले होते श्याम्या हो त्या सोनाराने चुकून तुला देऊन टाकलं म्हणून गप्प त्याची बस. गोची झाली ए, गुलछबू माणूस ह्या गुलछर्रे उडवतो श्याम्या तुझ्या जीवात काय हाड नाही तर- मी वाटेल ते ऐकून घेऊचंय नाही सांगून ठेवतंय हा बोलू दे बोल बोल तुला जे काय वाटेल तर बोल हे बघ श्याम हात काढा जिंदगी के मोड़ पे कुछ खोना है कुछ पाना है जो खाना है वो पाना है जो पाना है वो खोना है जो खोना है वो जाना है मरना है खोना है वा इसको पाना कहते हैं ए पाना खाना 12 नंबरचा पाना आहे माझ्याकडे त्याच्याने तुझे सगळे नट टाईट करून टाकेन मी हा? नको ना काही बाई शेर ऐकून तू विषय बदलावत जाऊ अरे गप. हे ताई हे बघ हे लॉकेटचं सरप्राईज तुझ्यासाठी नव्हतं अरे श्याम्या सगळे सरप्राईजेस माझ्यासाठीच असतात अरे तुझ्यासाठी? त्यांका सवयच आहे. तू बस तुका सांगते सांग, बस सांग, बस सांग, सांग मला. तुका माहिती आहे ते ना सगळे सरप्राईज प्लॅन करतात काहीतरी छोटीशी चूक करतात आणि मी बरोबर त्यांना पकडते नाही, रसिका. नाही 6 महिन्यांपूर्वीचं सांगताय नाही, रसिका. मी सांगताय माका सांगू काय झालं 6 महिन्यांपूर्वी ना ह्यांका माका थायलंडला जाऊचा सरप्राईज द्यायचा होता थायलंड हो विमानाची 2 तिकीटं काढली होती यांनी असं विमान. आणि लपवून ठेवली होती असं का? माका मिळाली यांच्या शर्टाच्या खिशात मी एवढी खुश झाले म्हणून सांगताय पण नंतर कळला त्या एजंटने ना माझं नावच चुकवलेला म्हणजे रसिकाच्या ऐवजी मोनिका लिहला मोनिका? आणि आमचा आडनाव मोर्या ना तर तिथे कदम लिहला बा. आणि माका सांग मी काय 24 वर्षाची दिसतोय काय वय पण चुकवल्यान मेल्यान माहितीये आता एजंटला मी खूप झापला झापला. हा, म्हणजे काय ताई पुढे काय झालं नाही पुढे काय मग काय नाही हे गेले थायलंडला नाही म्हणजे नाहीच बोलत होते पण मी बोलले 2-2 तिकिटाचे पैसे वाया जाऊक नको त्यापेक्षा तुम्ही एकट्यान जाऊन या तुम्ही गेलात काय मी गेलात काय सारखंच आहे नाही नाही दुसरं तिकीट त्याच्या काय झालं त्याचा तर मग फाडून फेकूचा होता फाडलं? नाही पण हे बोलले की त्या एजंटच्या तोंडावर फेकून मारूचा मका मग ते घेऊन गेले त्याच्या बरोबर एजंटच्या तोंडावर हो. एक मिनिट लॉकेट पण एम चे ओय अय जिजुड्या फुजुड्या हा? कोण आहे मोनिका नाही कोण? मोनिका कोण आहे नाही. सांग ना मोनिका हा. मोनिका हा. अरे माझ्या मोनी दोनी नुसती रसिका आहे. मी मोनिका बरोबर का फिरायला जाऊ अरे तुझी कॉमेडी तुम्ही बायना चत्रा कावळा मारू चत्रा कावळा तुमची बहादर ताई ताई लक्षात घे एम म्हणजे माझी रसिका नाही एम म्हणजे मोनिका मोनिका नाही रे शाम्या असं नाही हा. तू बस आधी तू बस अरे काय बसवताय? प्रॉब्लेम काय हा तुझं नाही माका कळले तुझ्या डोक्यात संशय आहे ना आत्ता क्लिअर करते नाही कर खरं तर आमच्या दोघांच्या नवरा बायको मधली गोष्ट आहे, पण माका आता तुका सांगू सांग, रसिका सांग, नाही. सांग. तुका माहिती आहे हा या माणसाचं माझ्यावर इतकं प्रेम आहे हा की लग्नाच्या आधी यांनी हा माझ्या नावाचं टॅटू काढलेलो टॅटू तो पण मांडीवर अरे बापरे मांडीवर टॅटू हो मांडीवर? आणि लग्नाच्या रात्री त्यांनी माका दाखवल्यानी दिल आणि त्याच्यामध्ये लिहिला होता सविता आणि मग कानात पण सांगितलं आजपासून तू माझी सविता सविता कोण आहे मी असं आहे ए, तू ताई बाजूला सारखं
श्याम्या कोण आहे सविता नाही. पटकन सांग पटकन सांग. अरे लग्नाआधी मी ठरवलं होतं की माझ्या बायकोचं नाव सविता ठेवायचं. हा. अरे म्हणून तर मी तर टॅटू काढून घेतलाय ना. ए अरे काय बघितलं असं करते ग तू. या माणसाचं सविता नावाच्या बाई बरोबर लफडा असेल आधी. नाही. तिच्या सोबत लग्न नाही झालं. तिच्या नावाचा टॅटू आधीच होता त्याच्या मांडीवर. नाही. आणि लग्न झाल्यानंतर तो टॅटू तुझं नाव बदलून खपवलाय त्याने. उगाच काय पण बोल नको, माझा तुझ्यावर विश्वासच नाही हा. मी काय पण बोलतोय विश्वास नाही माझ्यावर. नाही. ठीक ठीक एक मिनिट ताई मला सांग लग्नानंतर याने तुला सविता म्हणून कधी हाक मारली आहे का? नाही नाही ना. कधीच नाही. मग बघ आता तुम्ही माझा कधीच सविता बोललेला नाही हा. नाही ना, मग कोण आहे ही सविता? माझा भाऊ सांगता कोण आहे सविता? तुम्ही कोणाच्या नावाचं माका नको पप्पी सांग. कोण आहे ही सविता? कोणाच्या नावाचं टॅटू काढलास तुम्ही? रसिका तुम मेरे आंखों में देखो. मेरे आंख जब लाल होता है प्यार बहुत बढ़ता है. अरे काय मारणार तू नेमन मुद्द्याचा बोल. रसिका आजपर्यंत मी तुझ्यासाठी काय नाही केलं. तुझी झोपमोड होऊ नये म्हणून मी रात्र बसून ऑफिसची कामं आणि व्हिडिओ कॉल बाथरूम मध्ये करायचे. तू माहेरी गेलीस ना माहेरी की तू नेहमी माझी काळजी करतेस. हा माणूस काय खात असेल काय पित असेल. तेव्हा मी आपल्या मोलकर्णीला घरात 8-8 दिवस ठेवून येतो माहिती. काय माणूस हा. आणि तू तुझा भाव सांगतो म्हणून माझ्यावर संशय घेतेस. तू काय करू मी तुझ्यासाठी सांग ना. काय करू अजून? चुकलं काय करू माझं चुकलं. असं कसं वागलं? माझ्या सोन्यासारख्या नवऱ्यावर मी संशय मागा नाही, माफ नाही, कर. माफी नाही माझं- मागायची. या माझ्या भावामुळे सगळं झालेलं मागा माफ कर. मी असं कधीच माफी मागायची. ए, अरे ताई यार असं काय करते तू. अरे ही बॉस तुम्ही इकडे माझी बॉस आहे. हे बाय माझे बॉस असं यावा बसा तरी बसा बसा. नमस्कार हा. मी यांची काय झालं मिस्टर मोरे, येस हाफिजच्या ऑडिटसाठी आपल्याला तातडीनं 3 nights 2 days साठी लोणावळ्याला जावं लागणार आहे. लवकर बॅग भरा. ऑफिस जावं लागणार आहे. तुम्ही माका काय सांगितलंच नाही. मी कपड्यांची बॅग भरली असती ना तुमच्यासाठी. भरू काय आता? नाही कपड्याची काही गरजच लागत नाही ना. कामाचा तिकडे खूप लोड असतो ना त्याच्या. अरे नको ना हो. ए मग तुमच्यासाठी खाऊचं डबू तरी देते. काहीतरी खाऊ अगं नको खायला वेळ कोणाला आहे तिथं. दिवस रात्र नुसतं काम माहिती आहे. अरे ओ भो अरे नको ना कामाचा एवढा लोड घेऊ. काम करता करता पुचकून जाशील ना. दलिंदर ए ताई अरे काय करू कडे तुझ्या. अरे ही बाई तुला बॉस वाटते का? हा ही अशी श्याम्या मला एकच वाटतं तुझ्या डोक्यावर परिणाम झालो. तुका डॉक्टर कडे नेऊची गरज आहे. सॉरी सॉरी मी इले जरा पटकन येते. श्याम्या हात काढा ती. तुला काय प्रॉब्लेम आहे मला सांग. मला काय प्रॉब्लेम आहे. हा ती दिसते ना सुखी ती राहू दे ना सुखी. असं हे बघ बायकोने नवऱ्यावर विश्वास ठेवला की ती सुखी असते. आणि नवऱ्याला कळलं की बायकोने पूर्णपणे विश्वास ठेवलाय तर नवरा बाहेर काही करायला मोकळा होतो. म्हणजे तोही सुखी असतो. याला सुखी जीवनाचा मूलमंत्र म्हणतात. याला हा बाप लक्षात ठेव. हा कळत नसेल तर बघ तिथं पुस्तक आहे ते वाचत बस. चल मोनिका. कुठलं पुस्तक आहे. बापरे. सुखी वैवाहिक जीवन लेखक श्याम बांगर. आलेला नाही तू आज नेमका काय आहे. त्यान बाय ना पब्लिशर कोण आहे. आमिर हाडकर. अरे बापरे. चोरी करणं हा गुन्हा नाही. चोरी करताना पकडलं जाणं हा गुन्हा आहे. बाप प्रस्तावना बाबा डबल ढोलकी. अरे नका नाही रिकामे काम करू. जे करायचं ते करा ना. वाजाडा ना. वा 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 एकदम हिरवागार रंगीला परफॉर्मन्स सोनाली ताई. श्याम विनोदी अभिनय करता करता थोडासा व्यायामही करून घेतलास. अनेक प्रश्न विचारताना तुझे हाय नी करत होतास ते मला खूप आवडले. ताई आणि वाईटही वाटलं रसिका की तुझ्यासारखा ताणलेला भाऊ मला नाहीये. आणि प्रभाकर रोमांसची एक वेगळी पातळी आता तू गाठतोयस.
खूप मज्जा आली. मंडळी, ही हास्य कलाकृती अशीच बहरत जाणार आहे. पण आता इथे वेळ झाली निरोपाची. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.